प्रत्येक 5 वर्षांना निवडणूक होते, प्रत्येक 5 वर्षांना प्रचार होतो, प्रत्येक 5 वर्षांना नवीन एक माणूस आपल्या विरोधामध्ये उभा राहतो. या वेळेला तसा एक नवीन माणूस उभा राहिला. कोण उभा राहिले त्याच्यापेक्षा जास्त चर्चा न करता मी आपल्याला माझ्या गेल्या 15 वर्षाच्या कारकिर्दीचा इतिहास आपल्या पुढे मांडण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. तुम्ही सगळ्यांनी मला पहिल्यांदा निवडून दिलं, दुसऱ्यांदा निवडून दिलं, तिसऱ्यांदा निवडून दिलं. ज्या वेळेला ज्या भागातली जनता एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा निवडून देते, त्यावेळेला जनता काहीतरी विचार करूनच निवडून देते. पण दुर्दैवानं आता असं झालंय, काही मंडळींना आता घाई झाली, काही लोकांना आता हौस झाली की खासदार व्हायचं. पण खासदार होण्यासाठी जे कष्ट करावे लागतात, खासदार होण्यासाठी जे लोकांशी जवळीक साधावी लागते, खासदार होण्यासाठी निवडून येण्यासाठी जे लोकांची कामं करावी लागतात, ते सगळं काय नाही. फक्त भावनेच्या भरामध्ये लोकांपुढे जायचं, भावनेचे शब्द मांडायचे आणि मतं मागायची. या भागातली जनता तशी दूध खुळी राहिली नाही. लोकांना कळत आहे की आपल्याला कोणाला निवडून द्यायचं आहे. क्षणभर ठीक आहे, हल्ला गुल्ला वगैरे, तमाशा नाटक वगैरे होईल, पण त्यानं आपलं पोट भरणार नाही. त्यानं भविष्य काळामध्ये आपले रस्ते होणार नाही. भविष्य काळामध्ये आपल्याला पाण्याची अडचण असेल, दवाखान्याची अडचण असेल, अनंत अडचणी असतील. त्यासाठी तुम्हाला तुमच्यामध्ये रात्रंदिवस उपलब्ध असणारा, रात्रीचा दिवस एक करणारा लोकप्रतिनिधी पाहिजे. म्हणून मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची की ह्यावेळेचं मतदान, यावेळेची निवडणूक तशी आगळी वेगळी आहे. आगळी वेगळी ह्यासाठी आहे की देशामध्ये गेल्या 5 वर्षाचा जर कारभार पाहिला, अनेक पंतप्रधान आपण पाहिले सगळ्यांनी, पण खऱ्या अर्थानं भारताच्या राजकारणामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारताची प्रतिमा जगाच्या पाठीवर, मग तुम्ही युरोपमध्ये जा, तुम्ही अमेरिकेमध्ये जा, आशिया खंडामध्ये जा, कुठेही जा, पूर्वी भारतीय नागरिकांना फारसं कोणी विचारायचं नाही परदेशामध्ये. पण आज नरेंद्र मोदींच्या प्रामाणिकपणे केलेल्या कारभारामुळे आज देशाची इज्जत उंचावलेली आहे. एक साधं उदाहरण सांगतो. महिन्याभरापूर्वी, सव्वा महिन्यापूर्वी ज्या वेळेला पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी आपल्या देशामध्ये हल्ला करून 40 जवानांना मृत्युमुखी पाडलं, कंठस्नान झालं, सगळ्या भारत देशामध्ये संतापाची भावना उसळली. पाकिस्तान सारखा एक छोटा देश आपल्या भारतामध्ये येऊन आपल्या 40 जवानांना मारतो, ही कुठली गोष्ट आपल्याला सहन होण्यासारखी नव्हती. पण ह्या देशाच्या पंतप्रधानांनी एक मनगट त्यांच्या निर्धार्या छातीने एक निर्णय घेतला की काही करून आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा, आमच्या जवानांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा. यापूर्वी असं कधी झालं नाही, कुठल्याच देशात झालं नाही. असा धाडसी कणखर निर्णय घेतला आणि पाकिस्तानच्या 300 पाकड्यांना त्यांच्या हद्दीमध्ये घुसून आपल्या वायुदलानं त्यांचा बदला घेतला. हा निर्णय खऱ्या अर्थानं पंतप्रधानांनी घेतला. जगामध्ये त्याचं कौतुक झालं. भारतामधल्या सगळ्या लोकांना ज्या वेळेला हल्ला झाला, लोकांचं म्हणणं होतं की आमची 2 कामं कमी करा. पण पाकिस्तान सारख्या देशानं आमचा अपमान केला, पाकिस्तान सारख्या देशानं आमच्या देशावर हल्ला केलाय, त्याचा बदला घ्या. तो बदला घेण्याची ताकद, तो निर्णय घेण्याची ताकद आपल्या पंतप्रधानामध्ये होती. का यापूर्वी आपल्याकडे भारतावर हल्ले झाले नव्हते? 2008 साली जेव्हा अजमल कसाब यांनी मुंबई CST वर 150 लोकांना मारलं, त्या परिसरामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे. निरपराध लोकांना 150 लोकांचे प्राण घेतले. त्यावेळेच्या पंतप्रधानांना, त्यावेळेच्या कृषी मंत्र्यांना काहीच वाटलं नाही. त्यावेळेला असं वाटलं नाही की जाऊन पाकिस्तानवर हल्ला करावा, आपल्या लोकांचे जे मृत्यू झाले त्याच्यावर बदला घ्यावा. कारण त्यावेळेला निर्णय घेण्याची क्षमता त्यावेळेच्या पंतप्रधानांमध्ये आणि त्यावेळेच्या कृषी मंत्र्यावर नव्हती. हाच फरक आहे. एक समर्थ राजकारणी, एक समर्थ पंतप्रधान. आज आमच्यावर टीका केली जाते की बाबा शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारनं काय केलं, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, शेतकऱ्यांच्या, ठीक आहे, ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. मला एक सांगा, शेतकऱ्याच्या कांद्याला भाव नाहीये, भाव पडला, जेवढं भांडवल ते पण मिळत नाही, ही गोष्ट खरी आहे. पण त्याला
कारण ही नैसर्गिक आपत्ती आहे, कारण सर्वाधिक जास्त उत्पादन कांद्याचं महाराष्ट्रामध्ये यावर्षी झालं. मग याच्यावर तोडगा काय? मी स्वतः जातीने लक्ष घालून लोकसभेमध्ये प्रश्न उठवला. सरकारला सांगितलं की कांद्याला अनुदान द्या, आणि सरकारनं त्याप्रमाणे कांद्याला अनुदान दिलं. मला सांगायला आनंद होतो की आज आमदार साहेब 12 कोटी रुपयाचं अनुदान फक्त पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना कांद्याचं दिलेलं आहे. एका जिल्ह्यामध्ये 12 कोटी. शेतकरी अडचणीत आहे, शेतकरी संकटात आहे. देशाच्या पंतप्रधानांना हे पाहवलं नाही. त्यांनी पुढाकार घेतला आणि पंतप्रधान किसान सन्मान योजना ही जाहीर केली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पंतप्रधान किसान सन्मान योजना या योजनेच्या अंतर्गत ज्यांची जमीन 2 हेक्टर आहे किंवा 2 हेक्टर पेक्षा कमी, अशा प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये. पहिला हप्ता मला वाटतं 2,000चा सगळ्या ठिकाणी आज वाटला. 6,000 रुपयाप्रमाणे 12.5 कोटी शेतकऱ्यांना, जगात देशाच्या पातळीवर जवळजवळ 12.5 कोटी शेतकरी आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला 12.5 कोटी शेतकऱ्यांना 6,000 रुपये प्रत्येकी वाटले. हे अनुदान दिलं, त्याची रक्कम होते 75,000 कोटी रुपये. याची जर आपण तुलना केली तर शरद पवारांनी आणि मनमोहन सिंगांनी कर्जमाफी केली ती 71,000 कोटी रुपयाची. एकदाच कर्जमाफी केली, 15 वर्ष टेऱ्या झोडत होते त्यांचे की कर्जमाफी केली, पण त्या कर्जमाफीचा फायदा कुणाला झाला? राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराच्या शेतकऱ्यांना झाला, काँग्रेसच्या विचाराच्या शेतकऱ्यांना झाला. इतका झाला की निमगाव गावाच्या एका शेतकऱ्याला 25 लाख रुपयाची कर्जमाफी झाली, 30 लाख रुपयाची कर्जमाफी झाली एकाला. हा, आता नाव तुम्हाला सांगायची गरज नाही. असे प्रत्येक तालुक्यामध्ये अशी लोक त्यांची निघाली. ही कर्जमाफी ही राजकीय कर्जमाफी होती, पण नरेंद्र मोदींनी जो हा निर्णय घेतला, हा सर्वसामान्य गोरगरिबांच्या घरात, ज्याच्या घरात दिवा पेटत नाही, ज्याच्या घरात चूल पेटत नाही, अशा शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये काही ना काही म्हणून ते दिलेलं आहे. मी लोकसभेमध्ये मागणी केली, ज्यावेळेला नंतर मोदी समोर बसले होते त्यावेळेला मी सभागृहामध्ये भाषण करताना म्हटलं की 6,000 रुपये दिले, ठीक आहे, चांगलं आहे, पण याचं अनुदान वाढून कदाचित आपण 10,000 करा, 12,000 करा. कदाचित येणाऱ्या काळामध्ये त्याचा विचार होईल, पण काही ना काहीतरी शेतकऱ्यांसाठी करतो. आज या प्रधानमंत्री किसान योजने सन्मान योजनेच्या अंतर्गत या आपल्या जिल्ह्यातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांना याचा फायदा मिळालेला आहे. आणि म्हणून एका बाजूला शेतकऱ्यांच्या बाजूला असेल, दुसऱ्या बाजूला अनेक बाबी असतील. पंतप्रधानांनी रोजगार नाही दिला अशा आरडाओरडा होतोय. खासदारांनी काय केलं 15 वर्षामध्ये, ह्या लोकांना मला सांगावंच वाटतं. मी जेवढी कामं 15 वर्षामध्ये केलेली तेवढी कामं तुमच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या 40 वर्षामध्ये केलेली दाखवा. माझी 15 वर्षाची कारकीर्द, तुमच्या खासदारांची 30 वर्षाची कारकीर्द. माझी रक्कम किमान 10 पटीने त्यांच्यापेक्षा जास्त असेल. मी तुम्हाला जाहीर मंदिरामध्ये उभं राहून गावागावामध्ये, ह्या गावामध्ये मला सांगा त्यांनी कुठल्या खासदारांनी इथं निधी आणला, कुठला खासदार ह्या गावामध्ये आला? माझी तरी गेल्या 15 वर्षामध्ये किमान 4 वेळा इथं आपण आलो, 4-5 वेळा इथं आलेला. प्रत्येक गावामध्ये वाड्या रस्त्यावर आपण पोहोचलोय. आता फंडाच्या संदर्भामध्ये हा रस्ता जवळजवळ 2 कोटी 5 लाख रुपयाचा रस्ता आपण केला. तिथे कुठलं मांगेवाडी का कुठलं गाव आहे, त्याला पण 2 कोटी 8 लाख रुपयाचा रस्ता आपण प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून केला. अनेक रस्ते आदिवासी भागामध्ये केले. आता खोटा आरोप करायचा म्हणून माझ्यावर बोलण्यासारखं काही नाहीये. मी गेल्या 15 वर्षामध्ये 1 रुपयाचा भ्रष्टाचार नाही, कोणाशी काही गुंडगिरी नाही, काही नाही, उद्धटपणा नाही, प्रामाणिकपणे राहिलं, नम्रपणे राहिलं. मग ह्या खासदाराला पाडायचं म्हटलं, खोटा आरोप करायचा. मग म्हणे 15 वर्षात काय काय केलं. माझं तर म्हणे तुमचे आज 4 खासदार, तुमच्या 4 खासदारांची कामगिरी बघा, माझ्या एकट्याची कामगिरी बघा, त्या 4 खासदारांच्या कामाची टोटल बघा आणि माझी टोटल बघा. म्हणजे रस्त्याचं काम झालं. अरे रस्त्याचं काम अपूर्ण ह्यासाठी आहे की ते काम मुळात केलंच मी आहे. या एनडीए सरकारच्या काळामध्ये त्या कामाला सुरुवात झाली. मला सांगा, या पूर्वीचे 10 वर्ष म्हणजे 15 वर्षापूर्वी हा रस्ता कसा होता
खेड ते सीधा रस्ता गेल्या 15 वर्ष त्यांचं सरकार होतं. 5 वर्षापूर्वी 10 वर्ष त्यांचे सरकार होतं. शरद पवार तिथे केंद्रामध्ये मंत्री होते. अजित पवार उपमुख्यमंत्री, सगळे मंत्री होते मंडळी. आजपर्यंत त्यांनी ह्या रस्त्यावर कधी रुपया टाकला होता का? मी ज्या वेळेला खासदार झालो गेल्या 5 वर्षामध्ये आमचं सरकार आलं, 1350 कोटी रुपयाचा फंड टाकलाय. काम 80% पूर्ण. ठीक आहे, काही ठिकाणी ट्रॅफिक आहे, पण त्याला कारण सुद्धा तसंच आहे. गेल्या 10 वर्षामध्ये वाहनांची संख्या इतकी वाढली. नारायणगाव ते अशा या पुण्याला जाणाऱ्या वाहनांची संख्या 10 वर्षापूर्वी 26,000 होती दिवसाला. आज ती 78,000 आहे. रस्ता तर कमी झाला, वाढला नाही. पण आता तुम्ही पाहिलं की ही सगळी रस्त्याची कोंडी, वाहतुकीची कोंडी कमी होण्यासाठी बायपास रस्त्याचं टेंडर मंजूर करून घेतलंय. ते काम 2 महिन्याच्या आतमध्ये तुमचा कुठल्याही परिस्थितीत बायपास नारायणगावचा उघडा करून देतो. 2 महिने. मग यांना काय बोंबलायचं बोंबलू द्या, किती बोंबलू द्या. 2 महिने सुद्धा लागणार नाही कदाचित. त्याचे अगोदर करून देतो. खेडच्या घाटाचं उर्वरित बायपासचं काम हे सुद्धा महिन्याभराच्या आतमध्ये कदाचित मतदानाच्या अगोदर चालू आहे. अशा प्रकारचा प्रयत्न केला. त्याला मला साथ दिली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. फक्त आपल्या जिल्ह्यामध्ये कामं आडली, ट्रॅफिक आडली की अनेक वेळा लोकसभेमध्ये भाषण केलं. म्हणून गडकरी साहेबांनी स्पेशल केसमध्ये नारायणगावचा आतला रस्ता असेल, राजगुरुनगरचा आतला रस्ता असेल, याच्यासाठी 39 कोटी रुपये, नारायणगावचा बायपास असेल आणि खेडच्या घाटाचं काम असेल यासाठी 89 कोटी रुपये तातडीनं खास माझ्या मतदारसंघासाठी मंजूर करून दिले, आपल्यासाठी मंजूर करून दिले. हे ह्या सरकारची कामगिरी. अशी अनेक कामं सांगता येतील. गावागावामध्ये मी निधी पोचवलाय, गावागावामध्ये खासदार पोचल्या, गावागावामध्ये कामं केलेली आहे. मतदारसंघ खूप मोठा आहे. मी काम होतो 15 वर्ष. ही का लोक सगळी माझ्या मागे लागले घालून. काल बघितली काय तरी हे वाटून सोडत जो कोण बोलतोय, भाषण करतोय, कोणी काही टीका करतोय, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. कोणी काही टीका करू द्या, आपल्याला फक्त विकास कामाची चर्चा करायची. मी खालच्या पातळीवर त्यांच्या जागा कधी जाणार नाही. माझ्या दृष्टीने आम्हाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी संस्कृती शिकवली आहे. त्यांना संस्कृती शिकवली नाही. त्यांना वाटेल तसं तोंडाला वाटेल इथं बोर्ड बडबडत राहिले. पण मला टीका नाही. मला माझ्या दृष्टीनं मी केलेली कामं प्रत्येक गावात आहे. मतदारसंघ बघा किती मोठा आहे. पुण्याच्या कात्रज घाटापासून माझा मतदारसंघ चालू होतो त्या अहमदनगरच्या बॉर्डर पर्यंत. वाड्या वस्त्यात गावं जर धरली तर सगळ्या 4,000च्या वर. आणि प्रत्येक वाडी वस्तीवर प्रत्येक गावामध्ये मी जाऊन फिरले 15 वर्षामध्ये. महाराष्ट्राचा कुठलाही खासदार माझ्या इतका फिरलेला नसणार आहे, 100% मी सांगतो. म्हणून यांच्या खोट्या अपप्रचाराला बळी न पडता मला आपल्याला विनंती करायची. आजच पेपरमध्ये बातम्या आल्या. देशामध्ये 543 खासदार आहेत. 543 खासदारांमध्ये सगळ्यात जास्त परफॉर्मन्स, सगळ्यात जास्त चर्चेमध्ये भाग, सगळ्यात जास्त प्रश्नांची संख्या माझ्या नावावर आहे. आज पेपरमध्ये आलेलं आहे. हे सगळं तुम्ही मला दिलेलं जबाबदारीनं संसदेमधली कामगिरी पार पाडणं, गावोगावी लोकांशी संपर्क ठेवणं, विकास कामाच्या माध्यमातून पोहोचणं आणि गोरगरिबांच्या अडीअडचणी धावून जाणं. आता अपंगांच्या संदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जवळजवळ 3-4 हजार लोकांना मी साहित्य वाटलंय. शिरूर इथे खूप मोठा आपला आरोग्य मेळावा झाला. 60 वर्षाच्या वर ज्यांचं वय अशा जवळजवळ 2,500 2,562 ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळं, म्हणजे कुठं काठी असेल, कुठं चष्मा असेल, दाताची कवडी असेल, या सगळ्या गोष्टी मोफत सरकारच्या माध्यमातून वाटण्यात याची आयडिया ही फक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही स्कीम चालू केली. मुद्रा लोन आहे, उज्ज्वला गॅस योजना आहे, आरोग्याच्या योजना आहे, आयुष्यमान योजना आहे. या सगळ्या योजना पाहिल्या तर खऱ्या अर्थानं गेल्या 5 वर्षामध्ये जेवढ्या योजना, जेवढी कामं झाली तेवढी गेल्या 60 वर्षामध्ये झाली नाही याचा इतिहास आहे. आज सगळ्या देशामध्ये, मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, सगळ्या राज्यामध्ये, सगळ्या देशामध्ये एकच पुकार, एकच आवाज आहे की पुन्हा एकदा मोदी सरकार पाहिजे, पुन्हा एकदा मोदी पंतप्रधान झाले पाहिजे. आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची की देशाचं स्थैर्य राखण्यासाठी आपल्याला या वेळेला शिवसेना भाजपचे युतीचे उमेदवार, मगाशीच माझी उमेदवारी जाहीर झाली का आता तसं बोलतो, मला तिकीट मिळालं बरं का सगळ्या तुमच्या सगळ्या. आणि म्हणून धनुष्यबाणाच्या चित्रावर
त्या बाजूचं बटन दाबून मला विजय करा. पुन्हा एकदा विकास कामाच्या माध्यमातून मी नक्कीच आपल्याकडं ह्याहीपेक्षा जास्त निधी देईल, ह्याहीपेक्षा जास्त विकास करेल, एवढं या ठिकाणी सांगून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.